आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहराव. महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड रादवी. जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता. म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या. जिथं परंपरेचा साज तिथं रादवी तुमच्यासाठी खास. नमस्कार, मी ऋतुजा. न्यूज अनकटच्या कृषी अपडेट्स मध्ये आपलं स्वागत. पाहूयात कृषी क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी. पांडुरंगाने राज्यावरची संकटे दूर करण्याची शक्ती द्यावी, सर्वांना सन्मार्गाने चालण्याची सद्बुद्धी द्यावी, बळीराजाला सुखी समाधानी करण्याकरता आशीर्वाद द्यावा, असे साकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणी मातेला घातले. भारत आणि अमेरिकेमधील व्यापार करार अंतिम टप्प्यात आलाय. व्यापारी वाटाघाटींमध्ये सुरुवातीपासूनच वादग्रस्त ठरलेल्या शेती आणि डेअरी क्षेत्राला या करारातून वगळण्यात आलं. यावर नंतर पुन्हा चर्चा होणार आहे. यामुळे दोन्ही देशांमध्ये 9 जुलैच्या आधी करार होईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. केंद्र सरकारकडून निधीची तरतूद झाली नसल्यामुळे राज्यात राष्ट्रीय पशुधन अभियानातील प्रकल्प रखडले आहेत. पशुसंवर्धन विभागाने मार्चमध्ये प्रकल्पासाठी निधीचा प्रस्ताव पाठवूनही अद्यापही निधी मिळालेला नाही. जिल्ह्यात महसूल विभागाच्या आकडेवारीनुसार 7,94,905 खातेदार शेतकरी आहेत. यापैकी आजपर्यंत केवळ 55% 4,44,267 शेतकऱ्यांनीच ॲग्रीस्टॅक मध्ये नोंदणी केली आहे. तर नोंदणी केलेल्या 99,725 शेतकऱ्यांना ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी मान्यता दिली नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. यामुळे पीक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. उष्णतेचा फटका बसलेले पपई पीक पावसानंतर बऱ्यापैकी सुधारले. पिकाची वाढ चांगली झाली आहे. लागवडीच्या पिकात फुलधारणा सुरू आहे. पपईची लागवड खानदेशात स्थिर आहे. नंदुरबार जिल्हा पपई लागवडीत आघाडीवर आहे. राज्यात कापसानंतर सोयाबीन हे दुसऱ्या क्रमांकाचे महत्त्वाचे पीक आहे. 2024-25 या वर्षातील हंगामात सुमारे 45,000 हेक्टरवर याची लागवड होती. सोयाबीन लागवड क्षेत्रात 52,000 हेक्टरच्या माध्यमातून मध्य प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे. त्यामुळेच महाराष्ट्रात या पिकाच्या व्यवस्थापनातील सुधारणांवर भर देत त्याद्वारे उत्पादकता वाढीचे प्रयत्न होत आहेत. धार्मिक जातीय मुद्दे पुढे करून शेतकरी कष्टकऱ्यांच्या प्रश्नांना बगल देण्यात येत आहे. राज आणि उद्धव ठाकरे मराठी हिंदू म्हणून एकत्र येत असतील तर मराठा ओबीसी म्हणून शेतकरी शेतमजूर म्हणून देखील एकत्र यायला पाहिजे, अशी भूमिका प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी मांडली आहे. प्रक्षेत्रावरील घडामोडींच्या नोंदी त्याचवेळी करण्याच्या उद्देशाने कर्मचारी अधिकाऱ्यांना या हंगामापासून महाकृषी ॲपमध्ये माहिती आणि अहवाल संकलनाचे काम देण्यात आले आहे. या ॲपचा उद्देश कृषी योजनांची पारदर्शकता वाढवणे आणि तंत्रज्ञानाचा उपयोग करून कामकाज अधिक परिणामकारक करण्याचा असला तरी या ॲपचा वापर डोकेदुखी बनल्याचे कर्मचारी सांगत आहेत. या बातमीसह वेळ झाली आहे कृषी अपडेट्समध्ये. इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.